राज्यात पूर्व मोसमी पावसाचा जोर वाढलाय। पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे। 31 मे पर्यंत मान्सून पूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यानंतर मान्सून दाखल होईल। अचानक वातावरणात बदल झाल्यानं वातावरणात काहीसा गारवा निर्माण झालाय। काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असल्यानं गरम होत आहे। 20 ते 25 मे दरम्यान पश्चिम किनारपट्टी, कर्नाटक, कोकण आणि गोवा, केरळ आणि लगतच्या द्वीपकल्पीय भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। 20 मे आणि 21 मे रोजी कर्नाटक आणि 21 मे रोजी कोकणात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशिम, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पुढचे 48 तास येलो अलर्ट देण्यात आलाय। या जिल्ह्यांमध्ये 48 तासानंतर पावसाचा जोर कमी होईल। 30 ते 40 किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल असा इशारा देण्यात आलाय। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, अहिल्यानगर, घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली, घाटमाथा परिसरात हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलाय। या भागात ताशी 60 किलोमीटर वेगानं वारे वाहतील। वादळी वाऱ्यासह ग्रामीण भागात गारपिटीचाही इशारा देण्यात आलाय, तर काही भागात अतिमुसळधार पाऊस पडेल असं म्हटलंय। मान्सूनपूर्व पावसाचा राज्यात धुमाकूळ सुरू आहे। यंदा वेळेआधीच 6 दिवस मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती IMDनं दिली आहे। 25 मे पर्यंत मान्सूनचे वारे वाहतील, तर 27 मे पर्यंत केरळमध्ये आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबईसह कोकण पट्टा आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल। 10 ते 15 जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होईल असा प्राथमिक अंदाज आहे। सध्या तरी मान्सूनला कोणताही अडथळा नाहीये। यंदा पाऊस चांगला होईल असाही अंदाज वर्तवलेला आहे। शहापूरमध्ये गेल्या 8 दिवसांपासून रोजच पावसाची जोरदार एंट्री होत आहे। रोजच बरसत असलेल्या पावसानं शेतकरी राजाला झोडपून काढले। रोज पडणाऱ्या या पावसानं कापणीला आलेला भात शेतीचं पीक शेतामध्ये आडवे झालेले आहे। त्यामुळे शेतकरी राजाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कृषी विभागाने भात शेतींचे पंचनामे करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे। शहापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालाय। भात शेतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे।